मुंबईतील 4,000 स्टॉलधारकांना फेरीवाले घोषित करण्याच्या प्रस्तावावर आमदार संजय केळकर यांनी आक्षेप घेतला आहे. ब्रिटिशकालीन स्टॉलधारकांनी अनेक वर्ष शुल्क भरून व्यवसाय केला आहे. महापालिकेच्या प्रस्तावामुळे परवाना हस्तांतरणावर बंदी येऊन हजारो कुटुंबांवर परिणाम होणार आहे. आदर्श BMC स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियनने 25 वर्ष लढा दिल्याचं देखील त्यांनी या संदर्भात नमूद केलं. स्टॉलधारक आणि फेरीवाले यांच्यात फरक ठेवून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली. स्टॉलधारक आले होते आदर्श BMC स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियनचे. त्यांच्याकडे जवळजवळ 4,000 लोक असे आहेत की ब्रिटिशकालीनपासून त्यांना ते स्टॉल देण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारची ती भाडी भरतात, शुल्क भरतात, परवाना शुल्क भरतात, अनामत रक्कम भरतात आणि फिक्स अशा प्रकारचे स्टॉल आहेत. पिढ्यानपिढ्या ते त्या ठिकाणी स्टॉल चालवतात. परंतु मुंबई महापालिकेने असा प्रस्ताव आणला आहे की त्यांना हॉकर्स म्हणून ते नेमायला निघालेले आहेत. हॉकर्सची व्याख्या वेगळी आहे आणि स्टॉलची व्याख्या वेगळी आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे यांचे सगळा उदरनिर्वाह जो आहे तो या स्टॉलवर असल्यामुळे या ठिकाणी 25 वर्षापासून त्या अनेक त्यांच्या मागण्यांकरता संघर्ष करत आहेत अध्यक्ष महोदय. त्यांचा सगळा उदरनिर्वाह याच्यामध्ये त्यांनी परवाना हस्तांतरण बंद केलं आहे, खरेदी विक्री बंद केली आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी अडचणीत आली आहेत अध्यक्ष महोदय. मी देखील याच्यामध्ये लक्ष घालून 2 वेळा बैठका घेतल्या महापालिकेमध्ये, परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना हॉकर्स नसून ते स्टॉलधारक आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडनं शुल्क घ्यावं किंवा त्यांना ज्या ज्या म्हणून योजना आहेत त्या योजनेचा लाभ द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करत आहे.